बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ डाय हायड्रोजन. आपण 11वीचं टॉपिक बघत आहोत, एलिमेंट ऑफ ग्रुप 1 आणि ग्रुप 2. तर याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन पार्ट बघितला हायड्रोजनचा, बरोबर, त्याचं ऑकरन्स बघितलं, त्याच्यानंतर आयसोटोप ऑफ हायड्रोजनसुद्धा बघितलं आणि प्रिपरेशन ऑफ डाय हायड्रोजनसुद्धा बघितलं. तर आजच्या लेक्चर बघायचं आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ डाय हायड्रोजन. डाय हायड्रोजनची आपल्याला काय पाहायची, प्रॉपर्टी बघायची. बघा, डाय हायड्रोजन फिजिकल प्रॉपर्टी. डाय हायड्रोजन इज ए कलरलेस, टेस्टलेस आणि ऑर्डरलेस गॅस. डाय हायड्रोजन कसं आहे, कलरलेस, टेस्टलेस, इजंट इट, आणि ऑर्डरलेस गॅस. म्हणजे डाय हायड्रोजनला कुठल्याच प्रकारचा कलर नाही, कुठल्याच प्रकारची चव नाही आणि कुठल्याच प्रकारचा सुगंध नाही, है की नाही. इट बर्न विथ पॅले ब्ल्यू फिल्म. इट बर्न, है की नाही. तो कसा होतो, इट बर्न पॅले. आता पॅले ब्ल्यू कसं म्हणतो आपण, व्हॉट इज पॅले, व्हॉट इज मीन बाय पॅले, फिक्कट गुलाबी, बरोबर आहे. पॅले ब्ल्यू फ्लेम, त्याचं फ्लेम कसं आहे, फिक्कट गुलाबी. इट इज अ नॉन पोलार वॉटर इनसोल्युबल गॅस. साहजिक तो नॉन पोलर असणार आहे, कारण की डाय हायड्रोजन, दोन हायड्रोजन, त्याची दोन्ही कसं आहे, एकच आहे की नाही. HCl आपण दोन्ही पकडले, त्याला डिफरंट एलिमेंट नाही म्हणून तो कसा आहे, नॉन पोलर आहे. आणि कसं आहे, इनसोल्युबल गॅस, तो वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे, लायटर दॅन एअर, आणि तो हवेपेक्षा कसा आहे, हलका आहे. तर पहिल्या पॉईंटमध्ये आपण काय काय बघितलं, आता लक्ष द्या इकडं. डाय हायड्रोजन इज ए कलरलेस, टेस्टलेस आणि ऑर्डरलेस गॅस. याला कुठल्याच प्रकारचा कलर नाही, कुठल्याच प्रकारची चव नाही, है की नाही, कुठल्याच प्रकारचा रंग नाही. इट बर्न विथ पॅले ब्ल्यू फिल्म. तो कसा आहे, कसा जळतो, पॅले ब्ल्यू फिल्म म्हणजे फिक्कट गुलाबी, फिक्कट निळसर गुलाबी, है की नाही. इट इज अ नॉन पोलार वॉटर इनसोल्युबल गॅस. तो कसा एक नॉन पोलार इनसोल्युबल गॅस आहे. लायटर दॅन एअर म्हणजे हवेपेक्षा कसा आहे, हलका आहे, बरोबर आहे. आता समोर, आता या पॉईंटला बघायचं आपल्याला त्याची केमिकल प्रॉपर्टी. केमिकल प्रॉपर्टी ऑफ डाय हायड्रोजन. रिॲक्शन विथ मेटल. आता याच्या काही रिॲक्शन पाहिजे आपल्याला. रिॲक्शन विथ मेटल, रिॲक्शन विथ डायऑक्सिजन, रिॲक्शन विथ हॅलोजन, है की नाही. रिॲक्शन रिड्युसिंग नेचर ऑफ डाय हायड्रोजन. आपल्याला काही आता याच्या रिॲक्शन बघायच्या आहेत. पहिले आता रिॲक्शन विथ मेटल. मेटल सोबत रिॲक्शन झाल्यानंतर काय होतं, डाय हायड्रोजन्स कंबाईन विथ ऑल द रिॲक्टिव्ह मेटल इंक्लुडिंग अल्कली मेटल, calcium, strontium and barium at a high temperature to form metal hydride for example. आता ज्यावेळेस आपला डाय हायड्रोजन कोणासोबत रिॲक्शन करेन, तो मेटल सोबत, है की नाही. मेटल सोबत म्हणल्यावर त्याचा अल्कली मेटल सुद्धा आले, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम. कशामध्ये, हाय टेम्परेचरमध्ये. हाय टेम्परेचरमध्ये जेव्हा तो त्याची रिॲक्शन होईल. आता रिॲक्शन कोणासोबत दाखवली, त्याचं सोडियम सोबत. ट्वाइस NaS प्लस ट्वाइस Hg गॅस. हा ट्वाइस Na कसा आहे, सॉलिड फॉर्ममध्ये, प्लस ट्वाइस Hg कसा आहे, गॅस फॉर्ममध्ये. इट गिव्स, याला आपण हे हाय टेम्परेचर केलं तर काय तयार झालं, ट्वाइस NaH म्हणजे सोडियम हायड्राईड तयार झालं. काय तयार झालं इथं, सोडियम हायड्राईड. म्हणजे आपलं डाय हायड्रोजन जेव्हा रिॲक्शन करेन मेटल सोबत, तर त्याचं काय तयार होतं, हायड्राईड तयार होतं. इट रिस्पेक्ट डाय हायड्रोजन इज सिमिलर टू हॅलोजन विथ ऑल्सो रिॲक्ट विथ मेटल अँड फ्रॉम मेटल हॅलाइड. तो रिएजन कशामध्ये, आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आपल्याला, इन दिस रिस्पेक्ट डाय हायड्रोजन इज सिमिलर टू हॅलोजन. तो सिमिलर हॅलोजन सोबत सुद्धा रिॲक्शन करतो. विच ऑल्सो रिॲक्ट्स विथ मेटल अँड फ्रॉम मेटल हॅलाइड. ज्यावेळेस तो मेटल सोबत रिॲक्शन करेन त्यावेळेस काय तयार करतो, मेटल हॅलाइड तयार करतो. आता पुढचं बघा, रिॲक्शन विथ डायऑक्सिजन. आता तो रिॲक्शन कोणासोबत करणार आहे, डायऑक्सिजन सोबत. डाय हायड्रोजन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन. डाय हायड्रोजन रिॲक्ट्स विथ डायऑक्सिजन इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट और बाय हिटिंग टू फॉर्म वॉटर. दिस रिॲक्शन इज हायली एक्झोथर्मिक. आता रिॲक्शनमध्ये आपल्याला वॉटरचं फॉर्मेशन होणार आहे. रिॲक्शन कसे करायचे आपल्याला, डाय हायड्रोजन प्लस डायऑक्सिजन, हे की नाही. म्हणजे डाय हायड्रोजनची रिॲक्शन कोणासोबत करायची, डायऑक्सिजन सोबत करायची. आणि आपल्या इथे काय फॉर्मेशन होणार आहे,
वॉटर मॉलिक्यूल आपला तयार होणार आहे. परंतु ज्यावेळेस आपला वॉटर मॉलिक्यूल तयार होणार आहे त्यावेळेस या ठिकाणी काय होणार आहे, दिस रिएक्शन इज हायली एक्झोथर्मिक. एक्झोथर्मिक म्हणजे या रिएक्शनमध्ये आपल्याला हीट काय येणार आहे, मिळणार आहे की नाही. हीट या रिएक्शनमध्ये आपल्याला हीट बाहेर पडणार आहे की नाही. असं दोन प्रकारचे रिएक्शन पाहतो आपण, एक एक्झोथर्मिक पाहतो आणि दुसरी कोणती पाहतो, एंडोथर्मिक आहे की नाही. काय फरक असतो एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिकमध्ये? एक्झोथर्मिकमध्ये रिएक्शन हीट बाहेर पडली जाते आणि एंडोथर्मिकमध्ये रिएक्शन हीट काय केलेली, ॲब्झॉर्ब केली जाते. मग या ठिकाणी हीट काय झाली, रिलीज झाली. किती बघा आता रिएक्शन, ट्वाईस H2 गॅस फॉर्ममध्ये प्लस O2 गॅस फॉर्ममध्ये. इथं ट्वाईस H2 हा गॅस फॉर्ममध्ये आणि O2 सुद्धा गॅस फॉर्ममध्ये. इथे कॅटलिस्ट ऑन हिटिंग ट्वाईस H2 हा काय भेटला आपल्याला, दॅट इज अ वॉटर मॉलिक्यूल. पण या ठिकाणी एनर्जी किती भेटली, डेल्टा H इज इक्वल टू -235 किलो जूल्स पर मोल इलेव्हन्स. किती भेटली एनर्जी आपल्या वॉटर मॉलिक्यूलमध्ये, डेल्टा H इज इक्वल टू -235 किलो जूल पर मोल इनवर्स. आता पुढे पहा, रिॲक्शन विथ हॅलोजन. आता रिॲक्शन कोणासोबत करायची आपल्याला, हॅलोजन सोबत करायची. डायहायड्रोजन्स इन फ्लेम्स विथ फ्लोरीन इवन ॲट 250 डिग्री सेल्सियस इन डार्क, whereas it requires catalyst to react with iodine. The vigorous of reaction of dihydrogen decrease with increasing atomic number of halogen. H2 gas plus H2 gas is equal to twice Hg. In this respect, dihydrogen resemble alkali metal which also reacts with halogen to form halide. आता या रिएक्शनमध्ये सुद्धा आपण ज्यावेळेस डायहायड्रोजन हॅलाइड सोबत रिएक्शन करणार आहे की नाही, ट्वाईस X2 इज अ हॅलाइड. हे दोन्ही कसे गॅस फॉर्ममध्ये काय तयार झालं, ट्वाईस HX म्हणजे हायड्रोजन हॅलाइड. बरोबर आहे. या ठिकाणी काय तयार झालं, हायड्रोजन हॅलाइड. आता इन फ्लेम इथं काय सांगितलेलं आहे, डायहायड्रोजन इन फ्लेम विथ फ्लोरीन ॲट इवन 250 डिग्री. इथं टेम्परेचर किती वापरलं त्यांनी, 250 डिग्री इन डार्क कंडिशन. रिएक्शन कशी करायची आपल्याला, डार्क कंडिशनमध्ये करायची. इट रिक्वायर कॅटलाइस्ट ऑल्सो आयोडीन, आणि त्याला आपलं कॅटलिस्ट कोणता वापरायचा, आयोडीन वापरायचा. बरोबर आहे. द व्हिगरस रिएक्शन ऑफ डायहायड्रोजन डिक्रीज. व्हिगरस रिएक्शन डायहायड्रोजन कशी होईल, डिक्रीज होईल, डिक्रीज इन ॲटॉमिक नंबर ऑफ हॅलोजन. आणि या रिएक्शनमध्ये काय होईल, इन्क्रीज इन नंबर ऑफ हॅलोजनचा ॲटॉमिक नंबर काय होईल त्याच्यामध्ये इन्क्रीज होत जाईल. आता पुढं पहा, रिड्युसिंग नेचर ऑफ डायहायड्रोजन. Dihydrogen reduce oxide and ions of metal, those are less reactive than iron to the corresponding metal at moderate temperature. For example, CuO solid form plus twice Hg gas form, it gives CuS plus twice H2O liquid form. आता या ठिकाणी काय आहे, डायहायड्रोजन कसं आहे, रिड्युसिंग नेचर आहे. आता रिएक्शन कोणासोबत करायची इथं, dihydrogen reduce oxide and ion of metal and those are less reactive than iron to the corresponding metal. Moderate temperature, for example, आता कॉपर ऑक्साईडची रिएक्शन कोणासोबत केली आपण, डायहायड्रोजन सोबत केली. सो क्युप्रस ऑक्साईड सॉलिड प्लस ट्वाईस H2 हा गॅस फॉर्ममध्ये, इट गिव्स कॉपर सॉलिड फॉर्ममध्ये आला आणि हा H2 आणि हा ऑक्सिजन इथं काय झाला, वॉटर मॉलिक्यूल तयार झाला. दुसऱ्या रिएक्शनमध्ये Fe3O4 सॉलिड प्लस 4H2 गॅस, इट गिव्स थ्राइस Fe सॉलिड फॉर्म प्लस 4 मोल ऑफ H2O लिक्विड फॉर्म. म्हणजे इथं दोन्ही ठिकाणी काय झालं, आपलं वॉटर मॉलिक्यूल तयार झाला. बरोबर आहे. आता पुढची रिएक्शन बघा इथं, पॅलेडियम ॲक्वियस प्लस H2 गॅस. पॅलेडियम सॉलिड फॉर्ममध्ये ट्वाईस H पॉझिटिव्ह आयन कसं झालं आहे, त्याच्या ॲक्वियस फॉर्ममध्ये. बरोबर आहे. आता हे शेवटची रिएक्शन बघायच्यामध्ये काय आहे, डायहायड्रोजन्स ऑफ अनसॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड. हायड्रोजनेशन ऑफ अनसॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड. हायड्रोजनेशन ऑफ unsaturated organic compounds such as oil using nickel catalyst give saturated organic compounds such as solid fat or वनस्पती घी. आज या ठिकाणी आपल्याला सॉलिड कोणता कशी रिएक्शन करायची, व्हेजिटेबल ऑइलची प्लस H2 गॅस ॲज अ निकेल कॅटलिस्ट आपल्याला काय भेटणार आहे, एक सॅच्युरेटेड फॅट आहे की हे झालं आपलं अल्किन. व्हेजिटेबल ऑइल म्हणतो आपण याला. H2 रिएक्शन विथ निकेल कॅटलिस्ट आपण याला काय वापरला,
कॅटलिस्ट वापरला काय तयार झालं तर सॅच्युरेटेड फॅट. आता शेवटचा पॉईंट याच्यामध्ये काय राहिला आता युजेस ऑफ डायहायड्रोजन. डायहायड्रोजनचा युजेस कुठं कुठं होतो. लार्जेस्ट यूज ऑफ डायहायड्रोजन इज इन प्रोडक्शन ऑफ अमोनिया. असं याचा बऱ्याच प्रकारचा उपयोग कुठं करतो आपण, प्रोडक्शन ऑफ अमोनिया. अमोनियाचं प्रोडक्शनसाठी ह्या डायहायड्रोजनचा उपयोग होतो. लार्जेस्ट युजेस ऑफ डायहायड्रोजन इज इन प्रोडक्शन ऑफ अमोनिया म्हणजे अमोनियाचं उत्पादनामध्ये महत्त्वाचा रोल कोण उपयोग करतो इथं, डायहायड्रोजन करतो. डायहायड्रोजन इज यूज इन द फॉर्मेशन ऑफ वनस्पती घी बाय कॅटलिस्ट हायड्रोजनेशन ऑफ ऑइल. डायहायड्रोजन ऑल्सो यूज फॉर्मेशन ऑफ वनस्पती घी. वनस्पती घीमध्ये सुद्धा आपण याचा बाय कॅटलिस्ट हायड्रोजनेशन ऑफ ऑइल्समध्ये याचा उपयोग करतो. तिसऱ्यामध्ये पहा लिक्विड डायहायड्रोजन इज यूज ॲज ए रॉकेट फ्युएल. याचा उपयोग आपण रॉकेट फ्युएलमध्ये सुद्धा केल्या जातो. 4 नंबर पहा डायहायड्रोजन इज यूज इन प्रिपरेशन ऑफ इम्पॉर्टंट ऑर्गॅनिक कंपाऊंड लाईक मिथेनॉल इन बल्क क्वांटिटी. आता डायहायड्रोजन यूज कुठं करतो आपण, प्रिपरेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कुठं कुठं उपयोग करतो आपण याचा, लाईक मिथेनॉलमध्ये आहे की नाही. कुठं उपयोग करतो आपण त्याचा, मिथेनॉलमध्ये आहे की नाही. इन बल्क क्वांटिटी. बल्क क्वांटिटी म्हणजे मोठ्या प्रमाणात. बघ इथं ट्वाइस S2 गॅस फॉर्म प्लस CO गॅस म्हणजे कार्बन मोनॉक्साईड. इथं ट्वाइस S2 डायहायड्रोजन गॅस प्लस कार्बन मोनॉक्साईड गॅस कोबाल्ट कॅटलिस्ट वापरला तर काय तयार झाली तर CH3OH दॅट इज ए मिथेनॉल, दिस इज मिथिल अल्कोहोल आहे की नाही. शेवटचं बघा आता डायहायड्रोजन इज यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ हायड्रोजन क्लोराइड HCl अँड मेटल हायड्रेट. डायहायड्रोजनचा उपयोग आणखी कुठं होतो, प्रिपरेशन ऑफ डायहायड्रोजन. डायहायड्रोजन इज यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ हायड्रोजन क्लोराइड HCl अँड मेटल हायड्रेट म्हणजे हायड्रोजन क्लोराइडचं प्रिपरेशनसाठी आणि मेटल हायड्रेटचं प्रिपरेशनसाठी सुद्धा याचा उपयोग होतो. तर अशा प्रकारे आपण आज प्रॉपर्टीज ऑफ डायहायड्रोजन बघितलं. याच्यानंतर आपण पुढचा पार्ट नेक्स्ट लेक्चरला बघू.